लाडक्या बहिणीवर गुन्हे दाखल होणार, महिला व बालविकास मंत्रालयाने दिला मोठा प्रस्ताव। नक्की कोणकोणत्या महिलांवरती गुन्हा दाखल होणार आहे आणि कोणत्या महिलांचे अर्ज लाडकी बहीण योजनेमधून बाद होणार आहे, या सर्व महत्त्वाच्या गोष्टी आम्ही या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या फायद्याचा असू शकतो। महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करून काही महिने झालेत आणि अनेक महिलांना प्रत्येकी महिन्याला 1,500 रुपये देण्यात आले व खूप महिला अशा आहेत ज्यांनी या योजनेचा चुकीचा वापर करून योजनेमध्ये अर्ज केलेला आहे। या योजनेमध्ये आतापर्यंत 2 कोटीपेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे। त्याच कारणामुळे आता या योजनेमधून जवळपास 30 ते 35 लाख महिलांना अपात्र केले जाणार आहे। या योजनेच्या लिस्टमध्ये तुमचे नाव आहे का हे नक्की चेक करायला पाहिजे। त्यासाठी सरकारने काही अटी व शर्ती सांगितलेल्या आहेत, त्यामध्ये तुम्ही बसताय का नक्की चेक करा। ज्या महिलांनी आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये खोटी माहिती देऊन पैसे वसूल केले, आता त्या सर्व महिलांवरती कारवाई होणार आहे व तसेच सर्व महाराष्ट्रातील महिलांच्या घरी प्रत्येकांच्या घरी जाऊन आता त्यांच्या कागदपत्रांची छाननी केली जाईल। यांचे कागदपत्रे खोटी असतील त्यांच्यावरती आता कारवाई होणार आहे। अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेमध्ये काही लोकांच्या मदतीने खोटी कागदपत्रे दिली व 7,500 रुपये पर्यंत त्यांनी या योजनेमधून पैसे मिळवले। तर आता महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये सर्व जिल्ह्यातील महिलांना हा एक महत्त्वाचा इशारा दिला आहे। लाडकी बहीण योजनेच्या विभागाला आतापर्यंत 200हून अधिक फसव्या अर्जाची तक्रार आली आहे। त्याच कारणामुळे आता लाडकी बहीण योजनेच्या विभागाने महत्त्वाचा पाऊल उचलला आहे। जर काही सरकारने अटी दिल्या होत्या, त्या अटीमध्ये खूप महिला ह्या बसत नव्हत्या, तरी सुद्धा त्यांनी या योजनेचा फॉर्म भरला आणि त्यांना निवडणुकीमुळे त्यांचे अर्ज मंजूर झाले आणि त्यांना पैसे मिळाले। मात्र आता त्याच अर्जाची पुन्हा छाननी केली जाणार आहे। जर तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल व रेशन कार्डमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला घाबरायचे काम नाही, कारण आणखी देखील या योजनेचे पैसे तुम्हाला प्रत्येक महिन्याला मिळणार आहे व त्यासोबतच कोणतीही कारवाई होणार नाही। मात्र जे महिला श्रीमंत असून त्यांनी या योजनेमध्ये फॉर्म भरलेला आहे, आता त्या महिलांवरती FIR दाखल होणार आहे। तसेच तुमचे काही प्रश्न असतील ते नक्की विचारा आणि आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करून व्हिडिओला लाईक करा।